आता थोडा कमी महत्वाचा मुद्दा म्हणू, पण तोही तेवढाच महत्वाचा आहे की आता ही जी कमिटी बनवली गेली, जसं मी म्हटलं की याच्यात 6 पैकी 5 हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्याच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का? तर ती होऊ शकणार नाही. उपमुख्यमंत्री पदाच्या उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का? तर ती होऊ शकणार नाही. पण आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत. आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये, कारण शीतल तेजवानीनी हे 30 डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की 11,000 रुपये आम्ही डीडीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं. त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात ती हे देखील लावते अनेक्षरमध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर 13 म्हणजे 13 असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे. पण गरजेचं आहे ते ठीक आहे, पण त्याचं काही प्रोसिजर आहे. त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा. त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं, त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही, पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात. पण हे चुकीचं, जसं मी म्हटलं, पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा सगळा व्यवहार झालाय, हे ॲब्सोल्यूट फ्रॉड आहे. त्याच्यात दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही. आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात 9/6ला, त्या पत्राचं मला वाटतं बहुतेक चॅनल्सनी दाखवलंय. प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ 24 तासात उत्तर द्या, 24 तासात अभिप्राय द्या, अर्जंट इंटरव्हेन्शन, हे जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते, खास बाब, तात्काळ करा, हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आहेत. आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं, याच्यात काहीच शंका नाही. आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला. बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे 16 जूनला 2025ला अचानकपणे काही लोक आली, त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा. म्हणजे जून महिन्यापासून कलेक्टरांना माहिती होतं, कलेक्टरांनी एसडीओला पत्र लिहिलं, एसडीओनी तहसीलदारला लिहिलं, मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी, जसं मी म्हटलं, हे या समितीत कसे असू शकतात. दमानिया तुमचा राजीनामा मागताय, परवा दिवशीपासून आंदोलन करताय. असाल तर निपक्षपाती चौकशी होणार नाही, तुम्ही राजीनामा द्यावा. माझ्या सद्विवेक बुद्धीला स्मरून मला जे योग्य वाटेल ते मी करीन. स्टॅम्प ड्युटीचं काय? बावनकुळे म्हणाले की एवढं भरायची गरज आहे की नाही तपासावं लागेल. अरे बाबा थांब ना, आता मी कितीदा सांगितलं रे की त्याच्याबद्दल GR काढलेला आहे, कमिटी केलेली आहे, कमिटीला त्याचा अभ्यास तरी करू द्या ना. अभ्यास केल्यानंतर काय त्याच्याबद्दल अहवाल येतो तशा पद्धतीनं पुढं निर्णय हे वरिष्ठ निश्चितपणे घेतील.